वर्षाची मुलगी मरण पावली. आज जसे माझ्या भावनामध्ये बसली खुर्चीवर माझं मार्गदर्शन चालू होतं आणि एक पडली पूर्ण बेव. आपण त्याच वेळेला तिला उठून उभं केलं. त्याच वेळेला उठून उभं केलं आणि आज आज 2-2.5 महिन्याचा जमाना झाला. अजून औषध खाण्याची गरज पडत नाही. आज विचार करा, एक गरीब परिवार आज एवढ्या चांगल्या पुरा भरायची याच्यामध्ये हे काय होतं तर त्या परिवारात. हे तर सगळं मी 98 पासून पाहिलंय. लोकांना तमाशा केला असेल या मार्गाचा, मी तमाशा नाही केला. आणि यांच्या चेहऱ्यावर रौनक नव्हती. यायचे धंदे पाणी बंद होते. जेव्हा आपल्या मार्गात जुळले आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आणून निघाले समजून घ्या तुम्ही. अरे जगात माणूस भेटणार नाही तुम्हाला. जगात गिरड कुठं, ताजिबा कुठं, बाकी आंबाच्या दर्गा कुठं, जाम सावडी कुठं, काय कुठल्या खर्चा करून त्याला जागेला बाबाजीला आलो ना थोडा चुकीला पाहिजे. आणि म्हणून आम्ही काय करतो, हे जे मागे बसणारे लोक आहे का नाही त्यांना म्हणतो थोडं सामोर येऊन बसा, काही ऐका तर. आमच्या बिंदू बाबांना म्हणलं होतं, इस मार्ग में चाहे नर हो या नारी हो, मेरे भगवान के दिए हुए तत्व शब्द नियम से चलता है तो और दुखी और दारिद्र्य पण या मागे बसते ना त्याच्यामुळे हे जे ऐकत नाही. जेव्हा जेव्हा आमचे मानत्यागी बाबा जिंदगी मार्गदर्शन करायचे त्या वेळेला हे भ्रमणजी लोक हाटेला जाऊन चहा प्यायचे किंवा गप्पा गोष्टी मारायच्या. काय समजलं रे तुम्हाला त्याच्यातलं? काय समजलं की हे शक्ती काय आहे, या शक्तीचा कसा उपयोग करून घेतला पाहिजे. धन्य ते आमचे महानत्यागी बाबा जिंदोजी की ज्यांनी या धर्तीवर ही महानत्यागी बाबा जिंदोजी हनुमानजीच्या शक्तीला परमात्मा एक सेवेला निर्माण केलं आणि आज तुमच्या माझ्यासारख्याचं जीवन त्यांच्या नावाचा उद्धार आपण करू शकत नाही. दुःखी परिवार सुखी झाला पुरा. हे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. अरे काय खूप लोक चांगले झाले. आज यायच्या एका माणसानं तर सोन्याची ना चांदीचे मूर्त्यात फेकून दिल्या. नदीमध्ये फेकून दिल्या. मला विचार फेकला पाहिजे बाबा, त्याला मिळून टाकायला पाहिजे होतं ना. पाण्यात सोडून दिलं पाण्यात. सोनं हा प्युअर सोनं होतं. प्युअर सोनं. तो बाबाजी आहे ना, आहे का नाही बाबाजी? आहे ना दोघा त्याचा आहे ते दोघा. काय केलं त्या सोन्या चांदीच्या देवाना? 1.5 लाखाचं पाण्यात फेकलं. मी एवढं जीवन चांगलं केलं तर कोणी म्हणत नाही मला 10 घ्या म्हणून. आणि एखाद्याची तब्येत खराब झाली म्हणजे मी नाही गेलो का रे? तुम्हाला बोलावलं होतं ना की मी जी भाव वाढले जी. माझे भाव नाही वाढत. मी पाहतो तुमचे किती वाढते. अरे मी 12 महिने जागतो का नाही जागत? तुम्ही फोन लावता ना मला. पहाटेले 2:45, 3, 3:15 वाजता उठतो. 12 महिने उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. 5, 5:15 वाजता भावनात जातो. एक दिवस असा नाहीये का मी भावनात गेलो नाही.
त्या भगवंताची किंमत करतो का ज्यानं माझं जीवन बनवलं. मी एक जमान्यात तुमच्यासारखाच होतो, या मार्गात येण्याच्या पूर्वी दाण्याचे मोहताज होतो आपण, परंतु मी अजूनही त्याची किंमत त्याला विसरलो नाही. कारण आमच्याजवळ बापा आजेचा कमवला नाही ना, त्याच्याजवळ बापा आजेचा कमवला आहे तो विसरतो. बहुत वर्षाच्या पहिले माझा इथं कार्यक्रम झाला होता. आता मी त्या गोष्टीचं आताच एक याच गावची पोरगी, आता कोणाची वेळ माहिती नाही, हे बा या गावचा तेव्हा याचे सासरे गिसरे कोणी सासू आल्या का इथं? अरे आल्या का? गेल्या कोणी घेऊन अरे याची पत्नी आहे का? ते तिकडे एकदम लास्ट. मी या गावातल्याच गोष्टी सांगतो तुम्हाला. माझ्याजवळ एक एक हे आहे. मी याच्यासारखा फेकू माणूस नाही. चला कवरान हिट होते जास्त. हो आता नाही चालत. नाव मोठं आणि दर्शन मोठं यायचं. बोलतील एक न चालतील एक. जो नाही जमता नाही जमता. या गावचे आहे का नाही? अरे या गावचे लोक वळते का नाही यायले? आज एक जमाना होता, या बाईने या भाऊला सोडून चालली आली होती गावी निशिले. आणि मग या भाऊची पंचायत झाली आणि मग हा मार्ग आला. माझ्याजवळ आला, साहेब म्हणजे माझी पत्नी चालली गेली मला सोडून दारू. म्हणलं मग खाऊ केले तू? नाही म्हणे आता पिणार नाही. मग मार्गात आला, म्हणजे तिथे कोण करते. आणि आज जे बाई आपल्या नवऱ्याला सोडून चालली गेली होती ते बाई आज कारला फिरून राहिली. बहुत मोठी लीला आहे. मी याला सांगितलं फोन लावायचं नाही. पैसे देऊ का? आजही काही प्रसंग येतात लोकांवर. बाबा मारण मला. त्या प्रसंगातून काढण्यासाठी आपल्याला दर्शन होतं मग जातो. तीर्थ, लक्ष आणि ज्योतीचं तेल, औषधीचं नाव घ्यायचं नाही आपल्याला. आता लोक म्हणते मला बीपी झाली, शुगर झालंय. बीपी शुगर कधी बापाच्या जमान्यात ऐकलं होतं का तुला? पूर्वीच्या जमान्यात होतं काय? आता तयार झालं. अरे देतो काम ना. नशीब आहे तुमचे. नाही तर आता मी म्हणतो, ज्या ज्या वेळेला लोक माझ्याकडे मार्गदर्शक मार्गात यासाठी येतात त्या त्या वेळेला त्यांना सांगतो तुला आणखी कुठे जायचं असेल तर चाललं जा. लोक जमा करणं हा माझा उद्देश नाही. त्याला सांगून देतो तुला मंडळात जायचं आहे, मंडळात जा. टिमकीत जायचं आहे, टिमकीत जा. आणखी कुठं त्याला तुला हिंदुस्थान फिरून घेवा आराम नाही भेटले तर माझ्याकडे. आपल्याला तुमच्यापासून पैसा नाही कमवायचा ना. स्वाभिमान आहे आपल्या भगवंतावर, आपल्या दुंदबाबावर आपल्याला, की त्यांनी केलेल्या निष्काम सेवेला आजही आपण चालवत आहोत. त्यांच्या निस्वार्थ सेवेला चालवत आहोत. कोणताही मान्यवर नेता म्हणणार नाही की बर्गेजीनं कधी पान घाललं. भर स्टेज वरून बोलतो. कोणताही साधा सेवक म्हणणार नाही की बर्गेजीनं कधी 1 रुपया मागत. हा स्वाभिमान माझ्या गुंजबाबाचा मी राखून ठेवला आहे. आणि त्याने सांगितलं होतं, चोरी करने वाले से चोरी करते हुए देखने वाला ज्यादा गुन्हेगार है.
पण काय मार्ग काय, आपल्या मार्गाचा उद्देश काय, आपले जुंदे बाबा काय होते याचा अभ्यास केलाच नाही लोकांनी. आणि मग त्याला आमचा त्याच्या एक एक शब्दावर लक्ष आहे त्यांच्या. कारण त्यांनी खूप महान अशी शक्ती आपल्या या धर्तीवर मिळवून दिली. त्याचा सदुपयोग केला तर ठीक राहील, नाही तर त्याचा दुरुपयोग केल्यास भगवान के घर में देर है, अंधेर नहीं होने वाला. ह्या गोष्टीला चालून आज आपण या बीसी या गावी आलो. मी आजच्या या चर्चा बैठकीनिमित्त गोने परिवाराला हेच सांगतो, तुम्ही जर बरोबर वागले तर चिंता करण्याची गरज पडणार नाही. जेव्हा मी तुम्हाला गरज पडेल बर्गेजी तुमच्या पाठीशी उभा राहील. परंतु शब्दाची किंमत केली पाहिजे. जो शब्दाची किंमत करणार नाही काय तो माझा बाप करू नको, मी त्याचं होणार हे लक्षात ठेवायचं. धन्यवाद साहेब. आपण गोहणे परिवारावरती त्याच्या अभीतीचे स्पष्टीकरण आणि काही परिवाराचे सुद्धा त्याबद्दल मार्गदर्शन आम्हाला केल्याबद्दल तुमचं खूप खूप मी आभारी आहोत. त्यानंतर आमचे